हॅलो एव्हरीवन, चला आपण मोगरा ब्रॉच बनवू। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 4 mm चे व्हाईट मोती, ओव्हल शेपचे व्हाईट मोती, त्याचबरोबर आपल्याला 1 mm चे गोल्डन बीड्स लागतील आणि रॅपिंगसाठी 0.3 mm ची गेज वायर लागेल। ती आपल्याला एका फ्लावरसाठी अर्धा मीटर तुम्ही कट करून घ्या। चला आता बनवू। फर्स्ट आपण ओव्हल शेपचा तो मोती आहे तो वायरमध्ये घालून घेऊ आणि त्याच्यावरती 1 mm चा गोल्डन बीड्सचा सांगितला होता तो त्याच्यावरती घालून घेऊ आणि लॉक करण्यासाठी जी वरती तार आहे ती तार फोल्ड करून व्हाईट ओव्हल शेपच्या मोत्यातून बाहेर काढून घ्या। तो असा लॉक होईल। असे 9 ओव्हल शेपचे मोती लॉक करून घ्या। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका। ही प्रोसेस होईपर्यंत चालूच आहे। असे टोटल 9 मोती त्याच्यामध्ये घालून घेतले आहेत आणि पहिलावाला जो मोती आहे त्याला आणि शेवटचा मोती हे दोन्ही जवळ घेऊन त्याला सर्कल करून रॅप करून घ्यायचे। आता वरती दुसरा फ्लावर तयार करायसाठी आपल्याला 4 mm चा एक मोती घ्यावा लागेल आणि त्याच्यावर 1 mm चा गोल्डन मनी जो गोल्डन बीड्स येतो तो घालायचा आणि त्याला लॉक करायसाठी 4 mm च्या व्हाईट मोतीमधून तो काढायचा। हे बघा अशा पद्धतीने खाली खेचून त्याला असं लॉक करून घ्यायचं। असे तुम्हाला टोटल 7 मोती लॉक करून घ्यावे लागतील आणि त्याचा सर्कल बनवून तो शेवटचा मोती आणि फर्स्ट मोती हे दोन्ही रॅप करून घ्यावे लागेल आणि बरोबर सेंटरला ते बसवावं लागेल आणि वरचा सर्कलवाला राऊंड मोती आणि ओव्हल मोती हे दोन्ही रॅप करून दोन्ही लॉक करून घ्या, म्हणजे ते मोती हलणार नाही जागेवरून। असं क्रॉस म्हणजे 1 ते 1 हा ओव्हल शेपमध्ये एक ओव्हल शेपचा आणि एक सर्कलवाला असे एक रॅप करून घ्या। मग त्याच्यानंतर मध्ये तुम्हाला ग्रीन कलरचा क्रिस्टल हवा असेल तर ग्रीन कलरचा घालू शकता किंवा रेड कलरचाही वापरू शकता। जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता। मी आता ग्रीन कलरचा क्रिस्टल घेतला आहे आणि तो मध्ये घालून ती गेज वायर आहे ती व्हाईट मोत्यामध्ये रॅप करून घेतली आणि लॉक करून घेतलं। आता मला गोल्डन बीड्स जे आहेत ते त्याच्यामध्ये वरती सर्कल बनवून घ्यायचं त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये 8 गोल्डन बीड्स ओवायला लागतील। आता त्याचा राऊंड असं करून घ्यायचा आणि तो लॉक करून घ्यायचा। असा गोल फिरवून तो लॉक करायचा आणि त्याच्यावरती ठेवायचा ग्रीन क्रिस्टलवर ठेवायचा आणि बाकी 2 गोल्डन बीड्सचा गॅप ठेवून ते ना व्हाईट मनीला रॅप करून घ्यायचं। असं थोडंसं प्रेस करायचं आतमध्ये, त्या वरती आलेला तार असं त्या आतमध्ये प्रेस करायच्या। हे असे फ्लावर दिसेल। अशा मी अजून बनवलेल्या आहेत। आता पुढे हेअर ब्रश कसा बनवायचा तो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवेन। ते बघायचं असेल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।